नमस्कार. जेवण कसं करावं हे सुद्धा आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. तर जेवणाचे काही नियम आहे. जेवताना आपलं अन्न जे आहे ते षड्रस युक्त असलं पाहिजे. हे षड्रस म्हणजे 6 रस कोणते? तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. असे हे 6 रस असतात. म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कडू, तिखट आणि तुरट या 6 चवी आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजे. म्हणजे आपली प्रकृती चांगली राहते. मग आता जेवताना कुठला रस आधी खावा, काय आधी खावं, हे आपल्याला बरेचदा लोक विचारतात, की आधी गोड खावं का आधी तिखट खावं. आता आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीमुळे आपण गोड सगळ्यात शेवटी खातो. पूर्ण जेवण आपण जेवून घेतो आणि त्याच्यानंतर फुल जेवण स्टमक झाल्यानंतर शेवटी पुन्हा आपण अजून गोड खातो आणि मग आपलं ओव्हर इटिंग होतं. आयुर्वेदाने काय सांगितलंय ते बघूया. आयुर्वेदाने मधुर रसाचं पहिले सेवन करावं असं सांगितलंय. जेव्हा आपल्याला खूप भूक लागलेली असते, आपला अग्नी खवळलेला असतो, तेव्हा तो अग्नी शांत करण्यासाठी मधुर रसाचं सेवन करावं. आता मधुर रस म्हणजे गोड पदार्थ नाही, तर पिष्टमय पदार्थ जे आहे भात, पोळी हे सुद्धा मधुर रसात्मकच असतात, गोडच असतात. म्हणून आपल्याकडे जेवताना सुरुवातीला साधं वरण, भात आणि तूप हे खायला सांगितलंय. जेव्हा आपण त्याच्यावर तूप टाकतो भातावर, तेव्हा तो भात पचायला हलका होतो. बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर गोड खावंसं वाटतं बघा. कारण त्यांना त्यांची भूक शमत नाही आणि मग अजून काहीतरी खावंसं वाटतं. ते गोडाचं क्रेव्हिंग त्यांचं तसंच राहतं. म्हणून सुरुवातीलाच जर तुम्ही काही गोड पदार्थ केलाच असेल घरी, तर तो सुरुवातीला खा. मग तुमच्या कॅलरीज बॅलन्स होतात. म्हणजे मग तुम्हाला नंतर किती खायचं, 2 पोळ्यांच्या ऐवजी मग आपण 1 पोळी खाऊ शकतो किंवा मग आपण भात स्किप करू शकतो. अशा प्रकारे जर आपण कॅलरी कंट्रोल केला तर आपलं वजनही वाढणार नाही आणि रक्तातली साखर सुद्धा नियंत्रित राहायला मदत होते. त्यानंतर मग आपण दुसरे रस कटू आहे, तिखट आहे किंवा आम्ल आहे, हे मध्ये-मध्ये आपण खाऊ शकतो. म्हणजे भाजी, वरण, चटणी, कोशिंबीर हे असं सगळं आपण मध्ये खाऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात शेवटी तुरट चवीचं ताक प्यायला सांगितलेलं आहे. ताकामुळे आपली जीभ स्वच्छ होते. तुरट चवीमुळे जीभ स्वच्छ होते आणि आपल्या जिभेवर पदार्थांची जी चव आहे ती निघून जाते आणि त्यामुळे मग आपल्याला पुन्हा-पुन्हा खावंसं वाटत नाही. आपली क्षुधा शांत होते. ओव्हर इटिंग त्याच्यामुळे टळतं आणि म्हणून शेवटी ताक हे थोडंसं रोज पिलंच पाहिजे.